ठीक आहे. प्राकृतिक रचना म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर ऑफ इंडिया, भारताचे जमिनीचे स्वरूप कसं आहे त्याबद्दलची माहिती. मग भारताच्या प्राकृतिक रचनेचे 5 भाग पाडले जातात. नंबर 1 आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, नंबर 2 आहे उत्तरेकडील मैदानी प्रदेश, नंबर 3 तो भारतीय पठारी प्रदेश, नंबर 4 आहे भारतीय किनारपट्टीचा प्रदेश आणि नंबर 5 आहे भारतीय बेटांचा प्रदेश. ठीक आहे. आता या प्रदेशाबद्दल थोडक्यात लक्षात घ्यायचे. हा बघा उत्तरेकडचे हिमालयन डोंगररांगेचा पार्ट आहे, याच्या दक्षिणेकडे हा उत्तरकडचा मैदानी प्रदेश येतो. हा भारतीय पठारी प्रदेश, हा टोटल पिवळा आणि हा लाल, आणि हा हिरवा हिरवा किनारपट्टीचा प्रदेश आहे. ठीक आहे. हा डेझर्टचा जो एरिया आहे तो मैदानाचाच भाग आहे आणि बेट लागतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे 5 भाग पाडले जातात बघा. आता या 5 भागापैकी आपण निर्मिती जर बघितलं तर सगळ्यात अगोदर निर्माण झाला हा पट्टा भारतीय पठारी प्रदेश. 12 कोटी ते 8 कोटी वर्षापूर्वी ज्वालामुखी जो काही फाटला गेला तर ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लावाराच्या संचयनातून या ठिकाणी या पठाराची निर्मिती होते. 7 कोटी वर्षापूर्वी निर्माण होतात हिमालयन डोंगररांगा, लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी निर्माण होतात मैदानी प्रदेश, त्याच्यानंतर निर्माण होतो किनारपट्टीचा मैदानी प्रदेश आणि त्याच्यानंतर निर्माण होतात मग बेट. निर्मितीनुसार जर विचार केला तर, क्षेत्रफळानुसार विचार केलाय तर क्षेत्रफळानुसार हा एरिया जो येतो तो सगळ्यात जास्त येतो. जवळपास 12 ते 13 लाख चौरस किलोमीटर एरिया आहे. भारताचा सर्वात जास्त क्षेत्रफळाला व्यापलेला प्रदेश हा आहे. 2 नंबरला येतो असतो मैदानी प्रदेश, 6.77 लाख चौरस किलोमीटर एरिया आहे. 3 नंबरला येतो पर्वतीय प्रदेश, जवळपास 5 लाख चौरस किलोमीटर एरिया आहे. 4 नंबरला येतो किनारपट्टी, जवळपास 3.5 ते 4 लाख चौरस किलोमीटर एरिया आहे. आणि नंतर बेट लागतात 5 नंबरला, 10 ते 12 हजार चौरस किलोमीटर एरिया आहे. तर असे हे 5 भाग लागतात बघा क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने. आणि दक्षिणेकडे जाताना किंवा उत्तरेकडे जातानाचा क्रम जर विचारला तर मग पहिला दक्षिणेकडे जाताना हिमालयन डोंगररांगा म्हणजे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, नंबर 2 ला मैदान, नंबर 3 ला पठार, नंबर 4 ला किनारपट्टी आणि नंबर 5 ला बेटे लागतात. तर पहिल्यांदा या ठिकाणी हा उतारता क्रम लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा हा आहे की या ठिकाणी जो काही प्राकृतिक रचनेचे भाग पाडले जातात, ढोबळमानाला 3 भाग पाडले जात असतात. एक असतो मैदान, दुसरा असतो पठार आणि तिसरा असतो पर्वतरांगा. ठीक आहे. खालचा जो भाग आहे त्याला म्हणायचं मैदानी प्रदेश, वरचा जो भाग आहे त्याला म्हणायचं पठार आणि हा जो पट्टा येतो त्याला म्हणायचं पर्वत. मैदान म्हणजे समुद्र पातळीपासून आखरी 300 मीटर पर्यंत उंचीचा सकल भाग. 300 मीटर पेक्षा जास्त उंचीचा आणि सकल भाग असेल तर त्याला म्हणायचं पठारी प्रदेश. आणि 1000 मीटर पेक्षा अधिक उंचीचा आणि तीव्र उताराचा भाग असेल तर त्याला म्हणायचं पर्वतीय प्रदेश. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जमिनीचे 3 भाग पाडले जातात, मैदान, पठार आणि पर्वत. याबद्दल आपण अगोदर चर्चा केलेली. ज्यावेळेस भारताचा भूगोल सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी नैसर्गिक भागाबद्दलचं सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजेत की काही बेसिक गोष्टी आपल्या जिओग्राफीचे लक्षात ठेवायचं. जसं उंच जातो तसं उंचीनुसार 160 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटतं. म्हणून या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की या भागामध्ये तापमान जास्त असतं. तापमान जास्त असतं म्हणजे जवळपास समजून घ्यायचं 25-26 डिग्री टेम्परेचर या ठिकाणी असेल तर या ठिकाणी हा भाग वरती आहे, त्यामुळे या ठिकाणी साहजिकच 20 ते 22 डिग्री टेम्परेचर असेल. आणि हा भाग आणखीन वरती आहे, या ठिकाणी जवळपास 15-16 डिग्री टेम्परेचर असतं बघा. तर अशा पद्धतीनं उंचीनुसार पहिल्यांदा लक्ष देतंय की तापमान घटायला लागतं बघा. जिथं मैदान आहे तिथं तुलनेनं तापमान जास्त आहे, जिथं पठार आहे मैदानी भागापेक्षा तापमान कमी आहे आणि पर्वतीय भागात आणखीन तापमान कमी आहे. म्हणून थंड हवेची ठिकाणं नेहमी डोंगराळ भागात असतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की जिथं तापमान जास्त आहे तिथं ढग तयार होण्याची शक्यता कमी आहे. कारण ढग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या ठिकाणी हवेतील जे धुलीकण असतात आणि त्या धुलीकणामध्ये हवेतील दुसरा जो घटक आहे बाष्प ते जमा होत असतो आणि या ठिकाणी धुलीकणाचा आकार मोठा असतो, त्यामुळे धुलीकणामध्ये बसणारे बाष्पाचं प्रमाण भरपूर असेल तर ते धुलीकण भरले जातात. जर या ठिकाणी बाष्प कमी आहे आणि धुलीकणाचा आकार जास्त आहे तर अर्धेच बाष्पाने ते भरले जाते, त्यामुळे ढग तयार होणार नाही, पाऊस पडण्याची प्रोसेसर सुद्धा सुरुवात होणार नाही. म्हणून या भागात पाऊस कमी असतो.
या भागात पाऊस जास्त आहे, कारण या भागातले धुलीकण तापमान या भागापेक्षा कमी असल्यामुळे थोडं अंकुंचन पावतात, त्यामुळे कमी त्यांची मधली पोकळी कमी तयार होते बघा. आणि लहान पोकळीची जे काही धुलीकण असतात ते बाष्पानं भरले जात असतात बघा. त्यामुळे या भागापेक्षा या भागात ढग तयार होण्याची शक्यता जास्त, आणि या भागापेक्षा या भागात पाऊस पडण्याची शक्यता पण जास्त आहे. या भागात आणखीन तापमान कमी असल्यामुळे जे धुलीकण असतात ते आणखीन छोटाले बनून जातात, त्यामुळे पोकळी 10-12% असते. आणि या पोकळीमध्ये त्या ठिकाणचं जे बाष्प आहे ते बाष्पानं ते पोकळी भरल्या जाते, पटकन ढग तयार होऊन जातात. आणि ढग तयार झाला की इथं पाऊस पडण्याची शक्यता पण जास्त आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, पर्वतीय भागात पाऊस जास्त असतो, या भागात त्या तुलनेत पाऊस कमी, आणि या भागात सर्वात कमी पाऊस असतो. म्हणून उत्तरेकडच्या मैदानी भागातच डेझर्ट तयार झालं, वाळवंट तयार झालं, कारण त्या भागामध्ये सातत्याने पावसाचं प्रमाण कमी आहे आणि कमी पावसामुळे वाळवंट तयार होतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणची या घटना असतात बघा. मग इथं पाऊस जास्त आहे याचा अर्थ दाट वनस्पती आहे, इथं तुलनेनं पाऊस कमी म्हणजे वनस्पतीचं प्रमाण कमी, इथं सर्वात कमी पाऊस आहे म्हणून सर्वात कमी वनस्पती. म्हणून उत्तरेकडच्या मैदानी भागात सर्वात कमी वनस्पतीचा उतरता क्रम जर बघितला तर हरियाणा 1 नंबरला आहे, पंजाब 2 नंबरला आहे, राजस्थान 3 नंबरला आहे, सर्वात कमी वनाच्या क्षेत्रफळानुसार. लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी पाऊस जास्त, याचा अर्थ तांबड्या रंगाची माती आहे या पट्ट्यामध्ये, त्यामुळे ऍसिडिक सॉइल आहे. आणि ऍसिडिक सॉइल याचा अर्थ तांदळाचं उत्पादन येणार आहे. या पट्ट्यामध्ये जर बघितलं तर न्यूट्रल सॉइल येते, त्यामुळे सगळ्या प्रकारची पिके येणार आहेत. लक्षात. आणि या ठिकाणी सगळ्यात सुपीक माती असणार आहे, कारण या भागातून वाहत येणार नद्या याच पार्टमध्ये येतात, त्यामुळे सर्वात सुपीक माती इथे, आणि सर्वात जास्त कृषी उत्पादन पण या पट्ट्यात आहे. इथे कृषी उत्पादन जास्त, इथे तुलनेनं कमी, इथे सर्वात कमी. लक्षात. या पट्ट्यामध्ये पाऊस जरी कमी असला तरी पाण्याची कमतरता नाही, कारण या भागात पडणारा पावसाचा थेंब ना थेंब उताराच्या दिशेने इकडेच वाहत येणार आहे, त्यामुळे इथे भूजल पातळीवरती आहे. लक्षात. आणि सुपीक माती असल्यामुळं साहजिकचे बोर वगैरे घेऊन या ठिकाणी शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन जाते. तर या पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. इथं मैदानी प्रदेश आहे म्हणून रेल्वे रस्ते जाळं निर्माण करणं सोपं आहे, म्हणून सर्वात जास्त रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं या पट्ट्यात आहे. या पट्ट्यात कृषी उत्पादन जास्त आहे आणि म्हणून कृषीवर आधारित उद्योगधंदे पण जास्त आहे, म्हणून याला कृषी औद्योगिक पट्टा म्हणायचं. त्यामुळे या पट्ट्यातल्या लोकांना शेतीतूनही रोजगार आहे, उद्योगातूनही रोजगार आहे, आणि वाहतुकीच्या साधनामुळेही रोजगार निर्माण होतो. ठीक आहे. म्हणून या भागातल्या लोकांचं उत्पन्न जास्त आहे, म्हणून लोकांना उत्पन्न मिळवून देणारा स्त्रोत जास्त आहे, म्हणून इथं लोकसंख्या पण जास्त आहे. इथं लोकसंख्या कमी आहे आणि लोकांचं उत्पन्न पण कमी, आणि इथं सर्वात कमी लोकांचं उत्पन्न आहे, कारण उत्पादकतेची सुविधा नाही, इथं शेती करता येत नाही, रेल्वे रस्त्यात जाळं पण नसतात, त्यामुळे उद्योगधंदे पण नसतात, त्यामुळे लोकांचं उत्पन्न पण कमी, म्हणून इकडे लोकवस्ती कमी आहे, इथं लोकवस्ती जास्त आहे, सर्वात जास्त लोकवस्ती इथं आहे. त्याच्यानंतर इथल्या लोकांचं उत्पन्न कमी, इथल्या लोकांचं उत्पन्न जास्त, आणि इथल्या लोकांचं उत्पन्न सर्वात जास्त आहे. इथं रेल्वे रस्त्यात जाळं जास्त आहे, इथं रेल्वे रस्त्यात जाळं कमी, आणि इथं सर्वात कमी आहे. इथं उद्योगधंदे कमी, इथं थोडे जास्त आहे, इथं सर्वात जास्त आहे. पठारी भागात सर्वात जास्त खनिजे सापडतात, म्हणून इथं खनिज आणि वनावर आधारित उद्योगधंदे आहेत, इथं उद्योगधंदे नाही आहेत, आणि या ठिकाणी कृषीवर आधारित उद्योगधंदे आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश हे समजायचं असेल तर नकाशामध्ये हिरवा रंग दिसत असेल तर समजून घ्यायचं तुम्ही त्या ठिकाणी मैदानी प्रदेश. जिथं पिवळा रंग दिसत असतो तिथं समजून घ्यायचं तुम्ही पठारी प्रदेश आहे, आणि जिथं गडद चॉकलेटी रंग असतो त्या ठिकाणी समजून घ्यायचं पर्वतीय प्रदेश आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे भूरूपाचे 3 प्रकार लक्षात घेतले पाहिजे आपण. समजले इथपर्यंत? हा. मग आता पुढचा मुद्दा आपण हे समजून घ्या की प्राकृतिक रचनेचा उतरता क्रम लक्षात घ्यायचा. उतरता क्रम 3 पद्धतीने लक्षात घ्या. एकाएक क्षेत्रानुसार, एकाय निर्मितीनुसार, आणि एक येतो दक्षिणेकडे जातानाचा क्रम. दक्षिणेकडे जाताना पहिला लागतो उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, त्यास एक चार्ट काढून टाका. दुसरा लागतो उत्तरेकडील मैदानी प्रदेश, तिसरा लागतो भारतीय पठारी प्रदेश, चौथा लागतो
भारतीय किनारपट्टीचा प्रदेश. पाचवा लागतो भारतीय बेटे. तर दक्षिणेकडे जातानाचा क्रम विचारला या 5 प्राकृतिक रचनेचा, तर हा क्रम लक्षात घ्या. निर्मितीनुसार जर विचारला तर नंबर 1 ला येतो भारतीय पठार. नंबर 2 ला उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. नंबर 3 ला उत्तरेकडील मैदानी प्रदेश. नंबर 4 ला भारतीय किनारपट्टी. नंबर 5 ला भारतीय बेटे. आणि क्षेत्रानुसार जर विचारला तर पहिला येतो भारतीय पठारी प्रदेश. नंबर 2 ला येतो उत्तरेकडील मैदानी प्रदेश. ठीक आहे. नंबर 3 ला येतो उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. नंबर 4 ला भारतीय किनारपट्टी. नंबर 5 ला भारतीय बेटे. झालंय. चला एक 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 भाग बघत चलो आपण. आता एक एक भाग बघताना आपण दक्षिणेकडे जातानाच बघणार आहोत. पहिला भाग पहिलं उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश बघू, नंतर मैदानी प्रदेश, नंतर भारतीय पठार, किनारपट्टी आणि बेटे. हा आपला क्रम राहील बघा. मग यामध्ये आता पहिला भाग समजून घेऊ आपण. उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश. ठीक आहे. आता यामध्ये काय काय बघायचं ते लक्षात घ्या अगोदर. सगळ्यात पहिला उत्तरेकडील जो पर्वतीय प्रदेश आहे त्याचं नाव हिमालय. बरोबर आहे. मग या हिमालयाची पहिल्यांदा निर्मितीचे कारण बघायचे आपल्याला. निर्मिती समजून घ्यायची. दुसरा मुद्दा येतो विस्तार. हा मैदानी आपला पर्वतीय प्रदेश निर्माण जो झालाय त्याची लांबी रुंदी किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, राज्य कोणते कोणते झालंय. त्याच्यानंतर याचे उपभाग बघायचे, आडवे पण उभे पण. त्याच्यानंतर या डोंगररांगेची स्थानिक नावं लक्षात घ्यायची. ठीक आहे. स्थानिक नावं बघितल्यानंतर मग महत्वाची जी शिखरं आहे हिमालयातली ती शिखरं लक्षात घ्या. नंतर थंड हवेची ठिकाणं लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या खिंडी आहेत त्या खिंडी लक्षात घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर जी वैशिष्ट्ये ती वैशिष्ट्ये लक्षात घ्यायची. तर एवढ्या मुद्द्याभोवती यूपीसी, स्टाफ सिलेक्शन, सेट, नेट सगळ्या बघितल्यात. एवढ्या मुद्द्याभोवती हिमालयावर प्रश्न आलेले. ठीक आहे.
म्हणून एवढे मुद्दे आपण क्लिअर करून घ्यायचे आता. खूपच मोठं झालंय. बस झालं आता. ओके, दिसतोय क्लिअर. आता अगोदर राज्य तुमची पाठाची आता आहे. इथं पाकिस्तान आहे, हा अफगाणिस्तानचा पट्टा आहे, हा चायना आहे, हा नेपाळ आहे, हा भूतान आहे. ठीक आहे, इकडे म्यानमार आहे. राज्य बघितले इथे जम्मू काश्मीर आहे, हा लडाख आहे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, हा पश्चिम बंगाल, इथं हा आसाम आहे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय, हा बांगलादेश. बरोबर आहे. आता या ठिकाणी या डोंगररांगा नेमके कोणत्या ठिकाणी अगोदर ते लक्षात घ्या. इथं अफगाणिस्तान ताजिकिस्तानचा जो पट्टा आहे, इथं पामीरचे पठार आहे. या पामीरच्या पठारांना पासून वेगवेगळ्या दिशेने डोंगररांगा जातात बघा. यापैकी इकडे जी डोंगररांग जाते अफगाणिस्तानमध्ये, त्याला म्हणायचे हिंदुकुश पर्वत. काही डोंगररांगा अशा इकडे खाली पाकिस्तानमध्ये येतात, सुलेमान डोंगररांगा म्हणतात. काही डोंगररांगा या बाजून जातात, कुनलुन डोंगररांगा म्हणतात. काही पलीकडे जातात, तियानशेन डोंगररांगा म्हणतात. लक्षात. आणि काही डोंगररांगा इकडे येतात, काराकोरम असतात त्या. आणि त्याच्या अलीकडे मग हिमालयन डोंगररांगा आहे. तर इथं या ठिकाणी पामीर स्नॉट म्हणतात त्याला, की बाप्पा सगळ्या डोंगररांगीची गाठ बांधलेला पट्टा येतो, म्हणून त्याला जगाचे छप्पर असंही म्हणतो आपण. ठीक आहे. मग आता यामध्ये हिमालयन डोंगररांगा कुठे आहे ते लक्षात घ्या. या बाकीचे भाग सोडून देऊ आपण. इथं पहिली डोंगररांग लागत असते, अशी अशी डोंगररांग आहे तिथे. इथं पाकिस्तान चायनाच्या सीमावर्ती भागामध्ये अशी जाते बघा, आणि अशी जाऊन अशी खाली येते. इथं नागालँड, मणिपूर, मिझोराम या पार्ट पर्यंत येते अशी. ठीक आहे, खूपच मोठं झालंय. दुसरी डोंगररांग त्यालाच लागून या ठिकाणी अशी, या म्हणायचं मध्य हिमालयन डोंगररांग. या अशी समांतर जाते बघा, या अशी खाली येते. आणि तिसरी डोंगररांग त्याला समांतर आहे अशी, फक्त ती सलग नाहीये, अशी मध्ये गॅप आहेत तिला. यूपी बिहारची बॉर्डर वरून जाते अशी, लक्षात. आणि इकडं अशी खाली आलेली आहे बघा, मेघालय राज्यामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या डोंगररांगा अशा पसरलेल्या आहेत. याला म्हणायची हिमालयन डोंगररांगा. हिमालयन डोंगररांगा जी आहे एकच नाहीये, 3 डोंगररांगा आहे. ही सर्वात उत्तरेकडची डोंगररांग जी आहे हिचं नाव आहे बृहद हिमालय, लक्षात, किंवा हिमाद्री म्हटलं जातं असतं त्याला, किंवा ग्रेटर हिमालय म्हणतो आपण. याच्या दक्षिणेकडच्या डोंगररांगेला नाव आहे मध्य हिमालय, आणि याच्या दक्षिणेकडच्या डोंगररांगेला नाव आहे शिवालिका टेकड्या. ठीक आहे. या तुटक तुटक या करताय की इथून नदीचे खोरे वाहते, या भागातून नदी वाहते, इथून नदी वाहते. नदीच्या खनन कार्यामुळे हळूहळू 2 डोंगररांगे दरम्यानची दरी वाढत गेली, आणि त्यामुळे या तुटक तुटक बनलेल्या आहेत. आता उंचीनुसार बघितल्यात तर याची उंची येते 1500 मीटर. हा, मध्य हिमालयन डोंगररांगेची उंची येते याच्या दुप्पट 3000 मीटर, आणि बृहद हिमालयाची उंची येते 6000 मीटर. 1.5च्या पलीकडून 3, 3च्या पलीकडे 6000 मीटर आहे. तर अशा पद्धतीनं या 3 डोंगररांगा या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. याला आपण नाव दिले हिमालय, कारण इथं वर्षभर बर्फ असतो. बर्फाचा घर असलेला प्रदेश, त्या अर्थी नाव पडते हिमालय, लक्षात. तर या पद्धतीनं या ठिकाणची या घटना आहे. त्याच्या पलीकडच्या डोंगररांगा लागतात या पट्ट्यामध्ये. इकडं काराकोरमच्या डोंगररांगा आहे बघा. आता या इकडे या काराकोरम आहे अशा. ठीक आहे. इकडं चायनामध्ये नाव आहे त्याचं काराकोरम. इकडंच त्याला म्हणायचं दुसरं नाव आहे कैलास पर्वत. या पद्धतीनं याला म्हणायचं हिमालयाच्या पलीकडच्या डोंगररांगा, ट्रान्स हिमालय म्हणतात त्याला, किंवा हिमालयाच्या बाहेरील डोंगररांगा म्हणतात त्याला. आता याची उंची 4000 मीटर आहे. हे जास्त उंचीच्या डोंगररांगा नाहीत, जास्त म्हणजे बऱ्यापैकी उंची तरी, पण सगळ्यात उंचीच्या कुठल्या आहे? बृहद हिमालय, लक्षात.
म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना 1500, 3000, 6000 पलीकडे मग 4000. तर अशा प्रकारची या डोंगररांगा येतात. भारतातली या डोंगररांगेची जी सुरुवात होते ती तर सिंधू नदी वाहत असते अशी. या सिंधू नदीपासून तर इथं ब्रह्मपुत्रा नदी वाहत असते बघा अशी. ब्रह्मपुत्रा नदीतून खाली अशी उतरत असते. तर इथपर्यंत डोंगररांगेला नाव आहे हिमालयन डोंगररांगा. सिंधू नदी ते ब्रह्मपुत्र नदी इथपर्यंत हिमालय म्हणायचं. आणि याच्या खालचा जो पट्टा आहे इकडच्या ज्या डोंगररांगा आहेत त्यांना पूर्वांचल म्हणायचं. काय म्हणायचं? पूर्वांचल. त्याला हिमालय म्हणत नाही, इकडं पूर्वांचल म्हणायचं याला. ठीक आहे. इथून इथपर्यंत जी लांबी येते ती लांबी येते जवळपास 2400 किलोमीटर. आणि रुंदी काही ठिकाणी 150 किलोमीटर पर्यंत आहे, तर काही ठिकाणी जवळपास 400 किलोमीटर पर्यंत आहे. 150 ते 400 किलोमीटर रुंदीचा पट्टा आहे. आणि टोटल एरिया येतो 5 लाख चौरस किलोमीटर. यामध्ये मग कोणते कोणते राज्य येतात? जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, इथं पश्चिम बंगालचा भाग येतो, सिक्कीम येतो, आसामचा उत्तरेकडचा भाग आहे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे राज्य एरिया लक्षात ठेवायचं. आता याची निर्मितीचं कारण काय? आता पुढचा मुद्दा तो समजून घ्यायचा आहे आपण. हे बघा, आपण जर स्थिती बघितली अगोदर या ठिकाणी 20 कोटी वर्षापूर्वीची स्थिती जर बघितली आपण, 20 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर एकच खंड होता आणि एकच महासागर होता. लक्षात? हे अल्फ्रेड वेगनरनं मांडलेला थेरी आहे, ओशियन अँड कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी म्हणून त्यांनी सिद्धांत 1912 ला प्रकाशित केला होता. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी मांडणी केली होती की 20 कोटी वर्षापूर्वीपर्यंत पृथ्वीवर एकच खंड होता आणि एकच महासागर होता. या खंडाला नाव दिलं त्याने पॅन्जिया आणि महासागराला नाव दिलं होतं पॅन्थालसा. मग 20 कोटी वर्षानंतर स्थिती बदलली आणि 20 कोटी वर्षापूर्वी या ठिकाणची स्थिती अशी बनली की या ठिकाणी 2 खंड तयार झाले. मग पॅन्जियाचे तुकडे पडून 2 खंड तयार झालेत. ठीक आहे. एक खंड उत्तरेकडेच राहिला आणि एक खंड असा दक्षिणेकडे वाहत गेला. उत्तरेकडची या खंडाला नाव दिलं लॉरेशिया आणि दक्षिणेकडची या खंडाला नाव दिलं गोंडवाना. हा होता लॉरेशिया आणि हा होता खंड गोंडवाना. आणि यांच्या दरम्यान मग खोलगट भागात समुद्र तयार झाला, याला नाव दिलं टेथिस सागर. आणि ही स्थिती त्यांनी सांगितलं होतं की 14 कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेली. ही 20 कोटी वर्षापूर्वी होती. आता 14 कोटी येता येता म्हणजे मधल्या 6 कोटी वर्षाच्या कालखंडात पॅन्जियाचे तुकडे पडून 2 खंड तयार झाले. उत्तरेकडच्या खंडाला लॉरेशिया नाव दिलं, दक्षिणेकडच्या खंडाला गोंडवाना नाव दिलं. लक्षात? आणि नंतर मग सांगितलं की काही परत लॉरेशियाचे तुकडे पडलेत, गोंडवानाचे तुकडे पडलेत, काही तुकडे पश्चिमेकडे, काही तुकडे दक्षिणेकडे वाहत गेलेत. आणि त्यापासून आजचे या ठिकाणी 7 खंडाची निर्मिती झाली. या ठिकाणी उत्तर अमेरिका, इथं दक्षिण अमेरिका, इथं युरोप खंड, इथं आफ्रिका खंड, ठीक आहे, इथं तांबडा समुद्र आहे, इथं भारत आहे आपला, इकडं हा आशियाच खंडाचा भाग लागत असतो, इकडं ऑस्ट्रेलिया खंड आहे आणि इथं अंटार्क्टिका खंड तयार झाले. इथं उराल पर्वतरांग आहे, याच्या पश्चिमेकडे युरोप आहे, पूर्वेकडे आशिया खंड आहे. मग लॉरेशियाचे तुकडे पडून कुठले कुठले खंड तयार झाले? नंबर ए उत्तर अमेरिका खंड तयार झाला, बी युरोप खंड तयार झाला आणि सी आशिया खंडाचा हिमालयन डोंगररांगेचा पलीकडचा आशिया खंड तयार झाला. तर अशा पद्धतीने लॉरेशियाचे तुकडे पडून ही 3 खंड तयार झाले. आणि गोंडवानाचे तुकडे पडून नंबर 1 दक्षिण अमेरिका तयार झाला, नंबर 2 आफ्रिका खंड तयार झाला, नंबर 3 भारतीय उपखंड म्हणजे हिमालयाच्या दक्षिणेकडचा पार्ट तयार झाला, नंबर 4 ऑस्ट्रेलिया आणि नंबर 5 अंटार्क्टिका खंड तयार झाले. मग आता भारत या ठिकाणी नव्हता, भारत या ठिकाणी होता. असा आपण अंटार्क्टिका खंडाला टच केलेलं होतं म्हणजे त्याचा भाग होतो आपण. पण नंतर मग या ठिकाणी भारतानं अंटार्क्टिका खंडाला 6 ते 7 धक्के आणले आणि उत्तरेकडे निघालेलो आपण. मग आणि उत्तरेकडे निघत असताना मग दरवर्षी 10-10, 12-12 मीटरनं उत्तरेकडे सरकवतो आपण. अशा पद्धतीने सरकत असताना इथं मकर वृत्तावर आलो 23.5 दक्षिणेकडच्या. मकर वृत्तावर असताना तो कालखंड येतो मग 12 कोटी वर्षापूर्वीचा. या कालखंडामध्ये इथं मग ज्वालामुखी फाटले गेले भारतामध्ये आणि पठारी प्रदेशाची निर्मिती होती बघा. आणि नंतर उत्तरेकडे सरकत सरकत मग विषुववृत्ती क्रॉस केलं आणि उत्तरेकडे आलो बघा.
तर अशा पद्धतीने भारत उत्तरेकडे सरकण्याची प्रक्रिया आज पण चालूच आहे. अगोदर 10-10-12 मीटर वरती सरकत होतो, आता 10-10-12-12 सेंटीमीटर वरती सरकू लागलो. लक्षात, कारण वरचा भाग जॉईंट झाला आता, त्यामुळे स्पीड आपली घटलेली. आणि याच वेळेस हे लक्षात घ्या, लॉरेशियाचा हा जो पार्ट होता उत्तर ध्रुवावर होता, तो पण दक्षिणेकडे सरकण्याची प्रक्रिया चालू आहे. तो दक्षिणेकडे सरकत आला, भारत उत्तरेकडे सरकत गेला. त्यामुळे आता उत्तर ध्रुवावरती आर्कटिक महासागर आहे, खंड राहिलेला नाही. आणि अशा पद्धतीने उत्तरेकडचा हा आशियाचा भाग खाली आणि भारताचा भाग उत्तरेकडे सरकत गेला. यांच्या दरम्यान अगोदर टेथीस सागर होता. या टेथीस सागराला या भागात उगम पावणाऱ्या नद्या येऊन मिळायच्या. त्यामुळे या सागरावरती दोन्ही भागातून येणाऱ्या नदीने आणलेला गाळ जो आहे या सागराच्या तळावरती संचित झालेला आहे. आणि त्यामुळं हे दोन्ही भाग ज्यावेळेस जॉईंट झाले त्यावेळेस टेथीस सागराचा तळभाग असा जमा झाला आणि वरती आला, वळ्या पडत गेल्या, उंची वाढत गेली आणि त्यापासून आजचे हिमालयन डोंगररांगेची निर्मिती झाली. तर हिमालयन डोंगररांगेच्या निर्मितीच्या पाठीमागचं प्रमुख कारण काय असेल तर टेथीस सागराचा तळभाग उंचावणे. म्हणून आजही हिमालयन डोंगररांगेमध्ये भूस्खलनाच्या घटना सातत्याने चालू राहतात, कारण उंची वाढत जाते 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 आणि जास्त उंची झाली की खाली होऊन जातात, त्यामुळे म्हणून भूस्खलन म्हणतो आपण त्याला. तर भूस्खलनाच्या घटनेचं प्रमुख कारण आहे हे दोन्ही भूभाग एकमेकांच्या दिशेने येण्याची प्रोसेस अजूनही चालूच आहे. लक्षात, म्हणून हिमालयन डोंगररांगा जे आहे या ठिकाणी या जगातील सर्वात उंचीच्या, वडीच्या आणि आधुनिक डोंगररांगा आहे. हे पहिले वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजे. जगात याच्या इतकी उंचीचे डोंगररांगा कुठल्याच नाही. 6000 मीटर उंचीच्या डोंगररांगा जगात कुठल्या नाही. आणि त्या 6000 मीटर पेक्षा अधिक उंचीचे जो काही डोंगरावरचा डोंगर जो शिखराचा भाग त्याची 8000 पेक्षा अधिक उंची आणि 8000 पेक्षा अधिक उंचीच्या शिखर फक्त हिमालयामध्येचे, म्हणून त्याला 8000 असं ते सन्मानानं बोललं जात असतं. 8000 नौबत आपण म्हणतो ना, ते प्राचीन इतिहासामध्ये मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आहे तशा प्रकारचा येतो तो. ठीक आहे, वळ्या पडून तयार झालेले म्हणून त्याला घडीचा पर्वत, वळीचा पर्वत किंवा फोल्डेड माउंटन म्हटलं जात असतं बघा. ठीक आहे, तर या पद्धतीने जगात जेवढे पर्वत आहे त्यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेल्या पर्वतरांग आहे, म्हणून त्याला आधुनिक पर्वत किंवा अर्वाचीन पर्वत असंही म्हटलं जातं असतं बघा. तर या पद्धतीनं टेथीस सागराचा तळभाग उंचून कोणत्या पर्वताची निर्मिती झाली असा एक वेळेस प्रश्न होता. हिमालय. एक वेळेस होता हिमालय ठिकाणी कोणता सागर होता, तर टेथीस सागर होता. तर या पद्धतीनं या ठिकाणचा हा मुद्दा लक्षात घ्यायचा. मग टोटल लांबी किती येते, 2400 किलोमीटर आहे. रुंदी येते 150 ते 400 किलोमीटर. भारताचा किती भाग व्यापला गेलेला आहे, 5 लाख चौरस किलोमीटर. कोणते कोणते राज्य व्यापले गेलेले ते लक्षात आलं पाहिजे. आता या डोंगररांगेचे जसे आडवे 3 उपभाग पाडले जातात, बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिका, त्याच पद्धतीने उभे सुद्धा उपभाग पाडले जातात. आता उभे उपभाग कुठले कुठले ते लक्षात घ्या. सिंधू नदी ते इथं सतलज नदी आहे, लक्षात. इथपर्यंतचे हिमालयाला म्हणायचं पश्चिम हिमालय. हा पश्चिम हिमालयाचा एरिया आहे. मग पश्चिम हिमालयामध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, म्हणून याला काश्मीर हिमालय, पंजाब हिमालय, लडाख हिमालय असे म्हटलं जात असतं. सतलज नदी ते इथं काली नदी आहे. या दरम्यानचे हिमालयाला म्हणायचं कुमाऊ हिमालय, म्हणजे उत्तराखंड राज्यातलं हिमालय. लक्षात, काली नदी ती इथं तिस्ता नदी आहे. या दरम्यानचे हिमालयाला म्हणायचं नेपाळ हिमालय किंवा मध्य हिमालय. ठीक आहे, आणि तिस्ता नदी तिथे ब्रह्मपुत्र नदी आहे. इथपर्यंतचे हिमालय म्हणायचं पूर्व हिमालय. पूर्व हिमालयामध्ये भूतान, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या हिमालयात समावेश होत असतो. तर मग स्थानिक नावं लक्षात ठेवा. काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय, त्याला म्हणायचं कुमाऊ हिमालय, याला नेपाळ हिमालय किंवा सिक्कीम, पश्चिम बंगाल हिमालय असे म्हणू शकता. याला भूतान हिमालय किंवा अरुणाचलचं हिमालय असे म्हणू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे एवढे भाग हिमालयाचे उभे उपभाग म्हणतात. मग पश्चिम हिमालयाची टोटल लांबी येते 560 किलोमीटर. कुमाऊ हिमालयाची लांबी येते 320 किलोमीटर. काली नदी ते तिस्ता नदी मध्य हिमालय हिची लांबी येते 800 किलोमीटर. आणि तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्र नदी या डोंगररांगेची लांबी येते 720 किलोमीटर. लक्षात, हे बघा 700 आणि 800 1500, 1500 ने 300 1800, 1800 500 2300 आणि 60 किलोमीटर हे 20 80 आणि हे 20 100 2400. 2300 झालेच होतं ना, हे 2400 किलोमीटर लांबी येते बघा. आलं लक्षात. तर असे उपभाग पण लक्षात घेतले पाहिजेत. त्याचबरोबर मग आता या ठिकाणी या डोंगररांगेचे स्थानिक नाव लक्षात घ्यायचे.
स्थानिक नावं आता या ठिकाणी बघा, जम्मू काश्मीरचं स्थानिक नाव तुम्हाला एक वेळेस विचारलं होतं. तर इथं कुठल्या डोंगररांगा आहे? काराकोरम. काराकोरमच्या 2 शाखा आहे. या ठिकाणी एक शाखा इकडे येते, या शाखेला म्हणायचं लडाख. या काराकोरम आहे, या लडाख आहे. इथं कुठलं आहे? ब्रद हिमालय. पण ब्रद हिमालयाला ब्रद हिमालय नाव नाही येतं, इथं नाव आहे झास्कर. झास्कर डोंगररांगा. इथं मध्य हिमालयन डोंगररांगा आहे. मध्य हिमालयाचं नाव आहे पीर पंजाल. आणि इकडे शिवालिक आहे. तर अशा पद्धतीने जम्मू काश्मीर आणि लडाख मधल्या डोंगररांगेचा हा काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पंजाल, शिवालिका असे स्थानिक नाव आहेत. पुढे हिमाचल प्रदेश आहे. आता हिमाचल प्रदेश मधल्या ज्या हिमालयन डोंगररांगा आहे, 2च आहे, शिवालिका आणि मध्य हिमालय. या डोंगररांगेला म्हणायचं धौलाधार. ठीक आहे, इथं स्थानिक नाव हे. आणि उत्तराखंड मधलं स्थानिक नाव आहे कुमाऊ. ठीक आहे, मग इथं नेपाळ हिमालय, भूतान हिमालय, अरुणाचल हिमालय असं नाव आहे. आणि इकडे जर बघितलं आता ब्रह्मपुत्राच्या खालच्या डोंगररांगा अरुणाचल प्रदेशमध्ये, यांना म्हणायचं पूर्वांचल आहेत. परंतु या ठिकाणी हे पण लक्षात घेतलं पाहिजे, इथं अरुणाचल प्रदेशमध्ये पूर्वांचल म्हणत नाही, इथं म्हणायचं पतकोई. पतकोई डोंगररांगा. नागालँड मध्ये म्हणायचं नागा डोंगररांगा. मणिपूर मध्ये म्हणायचं मणी डोंगररांगा. आणि मिझोराम मध्ये म्हणायचं मिझो डोंगररांगा किंवा लुशाई असं म्हणायचं आपण. ठीक आहे, आणि इकडं मेघालयमध्ये ज्या पूर्व पश्चिम दिशेने डोंगररांगा पसरलेल्या आहेत, 4 डोंगररांगा आहेत. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना त्यांना म्हणायचं गारो. त्याच्या पूर्वेला खासी, त्याच्या पूर्वेला जयंतिया, त्याच्या पूर्वेला बरेल. असे या डोंगररांगेचं नाव लक्षात घ्यायचं बघा. तर या ज्या पद्धतीने आडवे उपभाग आहेत, त्याच पद्धतीने उभे सुद्धा उपभाग लक्षात घेतले पाहिजेत. आले लक्षात? 2 मुद्दे क्लिअर केले, निर्मिती आणि विस्तार आणि उपभाग पण, आडवे पण उभे पण. 3 मुद्दे आपण क्लिअर केलेले. बाकीचे मुद्दे नंतरच्या लेक्चरमध्ये बघू आपण.